तर आज आलो होतो आपण एटीएम मध्ये पैसे काढायला ना, आपल्यासोबत असं काही कांड झालं का डायरेक्ट आपल्याला घरी वापस जाणं पडलं. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. तर भाई आजचा विषय असा आहे की आपल्या घरी आले होते आपले मित्र लोक. हे लोक आपले कॉलेजचे मित्र नव्हते, शाळेचे मित्र होते ना. तुम्हाला तर माहितच आहे, शाळेच्या मित्रासोबत भेटायच्या मजा काही अलगच येते. भाई शाळेच्या मित्राला भेटून तर मला काही अलगच मजा येते, कारण आपण किती वर्षानंतर आपल्या शाळेच्या मित्राला भेटलो. आपले मित्र आले तर होते, पण त्यांना जेव्हापर्यंत नाश्ता भेटत नाही तोपर्यंत ते आपल्या घरून जात नाही. नयन भाऊले नाश्ता भेटला तर नयन भाऊची चेहऱ्यावरची खुशी तर तुम्ही पाहू शकता. आपले मित्र लोक चालले जाते ना, मग साला आपण घरी एकटा होतो तर आपल्याला बोर मारत होता. मग दीदीले ब्लॉग मध्ये घ्यायला जातो, पण ते एवढी शरमवत होती तर तिला ब्लॉग मध्ये घ्यायची इच्छाच नाही झाली. आपल्याला घरी बोर मारत होता तर आपली दीदी म्हणते चल, म्हणते गाडी काढ, आपण कुठून फिरून येऊ म्हणते ना. म्हटलं कुठं फिरायला जायचं, पण नागपूरमध्ये एवढी थंडी आहे का स्वेटर पहिले घालणं पडते. भाई आपण तर रेडी होऊन गेलो ना, तुम्ही आपल्या बहिणीला पाहूच शकता ते किती मटकत होती. भाई आपण गाडी तर काढून टाकतो, पण आपल्याला जायचं कुठं होतं हे तर आम्हाला काही समजत नव्हतं. तर सर्वात आधी येऊन जातो आपण पेट्रोल पंपवर. म्हटलं कुठं जायचं तर पहिले गाडीमध्ये पेट्रोल लागते. पेट्रोल भरल्यावर डायरेक्ट गाडीमध्ये हवा भरून टाकतो, कारण आपल्या बहिणीच्या बाहेर एवढा आहे का गाडी बी पंक्चर होऊ शकते. पेट्रोल हवा भरून टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो तिकडून मेडिकल मध्ये जायसाठी, कारण भाई आपली बहीण म्हणे फिरायला जायचं, पण असं काही नव्हतं. तिला इथं मेडिकल मध्ये काम होतं म्हणून तिने आपल्याला गाडी काढायला लावली होती. आपल्या बहिणीच्या काम होऊन जाते, मग तिकडून गाडी काढून टाकतो ना. आपल्याला जायचं होतं आता एटीएम मध्ये, मग आपण एटीएम मध्ये येऊन तर जातो. म्हटलं आता पैसे काढून नाश्ता करायला जातो. म्हटलं चांगला नाश्ता करीन, पण असं काही होणार होतं वाटलंच नव्हतं. साला आपल्या एटीएम मधून पैसेच नाही निघाले. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून टाका.